Hello friends, I am Thakre sir and as usual welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to see a English workshop of the lesson The Boy Who Broke the Bank. Okay, let's start English workshop. So first question, who am I? Identify the character from the extract. म्हणजे ह्या कथेमधून आपल्याला कॅरेक्टर्स म्हणजे पात्र आयडेंटिफाय करायचे म्हणजे ओळखायचं आहे. हू एम आय, मी कोण आहे की नाही. तर चला सुरुवात करूया. पहिलं आहे बघा, आय एम द वॉशरमॅन्स सन. हू एम आय? आय एम द सीताराम. मी कोण आहे? एक वॉशरमॅन आहे ना, धोब्याचा मुलगा आहे. तर मी कोण? तर मी कोण आहे? सीताराम. ठीक आहे. दुसरं बघा, आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय? मी बँकेचा ओनर म्हणजे मालक. म्हणजे त्या बँकेचा मालक कोण होता? तर सेठ गोविंदराम. मग इथं काय लिहू आपण? सेठ गोविंदराम है ना, सेठ गोविंदराम. बरोबर आहे. आता बघा दुसरं, आय एम द स्वीपर. हू एम आय? मग स्वीपर झाडू मारणारा मुलगा कोण होता? तर नथू. मग कोण होता? आय एम नथू. हू आय एम आहे ना, आय एम नथू. इथं बघा, आय एम द फ्रेंड्स ऑफ मिसेस श्रीवास्तव. हू एम आय? मिसेस श्रीवास्तवची फ्रेंड कोण होती? मिसेस भूषण है ना. देन आय एम द हेअर ड्रेसर. आता हेअर ड्रेसर नावी कोण होता? हू एम आय? दीपचंद. कोण होता? दीपचंद नावी. आणि लास्ट आहे बघा, आय हॅव अ क्रूड लेग. हू एम आय? आय हॅव द क्रूड म्हणजे लंगडा, ज्याला सरळ उभा राहता येत नाही असा. कोण होता? तर तो गणपत बेगर आहे ना. आपण जर लक्षपूर्वक जर स्टोरी ऐकली असेल तर ह्या गोष्टी आपल्याला सहज सोडवता येतात. आणि हा सेम क्वेश्चन्स ह्याच्या पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेलं होतं 2 मार्कासाठी. राईट. ओके, इज इट क्लिअर? नाऊ नेक्स्ट. नेक्स्ट काय म्हणते, मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर ऑफ पीपल नगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे ह्या कथेमधील ज्या पीपल नगर बँक आहे त्याचे कस्टमर्स, पीपल नगर बँकच्या कस्टमरची काय बनवा म्हणते? लिस्ट. आता बघा तिथं कस्टमर्स कोण कोण होते? तर आपण बघितलं आहे. तर तिथं कस्टमर होते कमल किशोरचा एक नेबर आहे ना. कमल किशोर म्हणतो ना, माझा नाही पण माझ्या शेजाऱ्याचा. त्या ठिकाणी काय आहे म्हणतो? हे आपला काय म्हणतो? खाता आहे म्हणतो. म्हणजे इथं काय येईल? कमल किशोर नेबर लिहूया आपण. कमल किशोर नेबर इथं खाली लिहितो है ना, NEIGSBOUR नेबर. ठीक आहे. दुसरा कोणता? गणपतचा होता आहे ना, भिकारी, ज्यानं 1000 रुपये त्या ठिकाणी सेविंग केलं होतं. पुन्हा तो एक ज्याचा कान कापल्या गेला, जो धावत फोन करायला गेला गोविंद सेठ रामला है ना. अँड द बर्ड हॅज फ्लाय असं जेव्हा म्हणतो आहे ना, आहे की नाही. तर तो आपण त्याला म्हणू एल्डरली जेंटलमॅन है ना, एल्डरली जेंटलमॅन है ना. पुन्हा बाकी असे जनरल मर्चंट होते, कस्टमर शॉप्स, बिटल सेलर वगैरे यांचं आपण लिहूया. आता जनरल मर्चंट है ना, काही असे सामान्य व्यापाऱ्यांचे. पुन्हा काही बिटल सेलर आपण म्हणूया, आहे की नाही. बिटल सेलर, राईट. बिटल सेलर म्हणजे पान विक्रेता आहे ना, बिटल सेलर. एवढे सारे जरी लिहिले तरी चालेल. पुन्हा बिटल सेलर,
ज्वेलर माहीत आहे तुम्हाला, ज्वेलर वगैरे हे सगळे त्याचे कस्टमर होते. ओके, तर मी एवढे लिहिले तरी सफिशियंट आहे. नाऊ नेक्स्ट. ओके, मॅच द फॉलोइंग अँड राईट द कंप्लीट मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता बघा, यांना आपण मॅच करायचं आहे आणि मिनिंगफुल सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. आता सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. आता इथं हॉलिडेईंग इन काश्मीर नाही, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे नाही, दॅट माइट शूट नथू. सीताराम बरोबर आहे. सीताराम हा कोणासाठी, नथूसाठी त्याला सूट करणारा जॉबच्या शोधात होता, म्हणजे कामाच्या शोधात होता. म्हणजे इथं काय येईल, सी. इथं काय येईल, सी है ना. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण काय होतं आहे, तर हां, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर, राईट. गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. घरी जा आणि दुसऱ्या दिवशी या. म्हणजे पहिल्याला येईल सी, दुसऱ्याला येईल भूषण, मिसेस अकॉर्डिंग टू मिस्टर भूषण डी आहे ना. गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर अँड द मॅनेजर टोल्ड द कस्टमर टू गो. ओके, तर अशा प्रकारे आपण यांना मॅच करूया. ठीक आहे. नाउ नेक्स्ट. ओके, नेक्स्ट. राईट हू सेड टू हुम, म्हणजे कोणी कुणाला म्हटलं. राईट हू सेड टू हुम, कोणी कुणाला म्हटलं. आता बघा, कुणी कुणाला म्हटलं. इथं बघा पहिलंच आहे, डोंट रेज सच डस्ट. असं धूळ उडवू नको. कोणा म्हणालं, सीतारामनी नथूला म्हणालं. म्हणून इथं लिहू, सीताराम सेड टू नथू है ना, टू नथू. दुसरा आहे बघा, हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स्ड. म्हणजे हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स आहे की नाही. म्हणजे नथू हा म्हटलं ना, हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स. म्हणजे ही बँक अशी डुबणार आहे असं कोणाला वाटलं, असं कोणी म्हटलं तर नथू हा स्वतःलाच म्हणाला. कधी, की जेव्हा त्यांनी सगळं झाल्यानंतर ते जो विटाचा खच वगैरे तो साफ करत होता ना, आणि एकदम पहिल्या पायरीवर जाऊन बसला आणि तो स्वतःशीच पुटपुटायला लागला तेव्हा. म्हणून आपण इथं लिहूया, नथू सेड टू हिमसेल्फ. म्हणजे नथू हा स्वतःलाच म्हणाला, सेड टू हिमसेल्फ. ओके, हिमसेल्फ, राईट. आता बघा, वेअर डिड यू डिसअपियर. वेअर डिड यू डिसअपियर, तू कुठं गायब झाला होता. म्हणजे भूषण आपल्या नवऱ्याला म्हणाली है ना, की तुम्ही कुठं गायब झाले होते. तेव्हा तो म्हणतो, तू ह्या दुकानातून त्या दुकानात मधमाशीप्रमाणे जात होती, मी तुला कुठं शोधणार आहे की नाही. म्हणून मिसेस भूषण सेड टू हर हजबंड है ना, टू हर husband. Okay, now last one, the bird has flown. पक्षी उडून गेला. the bird has flown. कोणी म्हटलं, तो ज्याचा कान कटला होता, elderly gentleman है ना, the elderly gentleman. elderly gentleman कोणाला म्हणाला, said to दीपचंद है ना, त्या माल्याला म्हणाला ना, दीपचंद. ओके, द बार्बर. ओके, नाउ नेक्स्ट. Why was the manager of the bank in dilemma? Write down in 5 to 6 line in your notebook. आता बघा, वाय द मॅनेजर. मॅनेजर म्हणजे शाखा प्रमुख. ऑफ द बँक, त्या बँकेचा. इन अ डिलेमा. आता डिलेमा म्हणजे काय, तर तो पेचात पडलेला होता आहे ना, आहे की नाही. त्याला कोंडीत टाकण्यात आलं होतं.
तो कोंडीत म्हणजे पेचात पडलेला होता, आपण याला पेचात पडलेला म्हणू आहे ना, तो पेचात पडलेला होता. राईट डाऊन इन 5 to 6 लाईन इन युअर नोटबुक. तुम्ही तो पेचात का पडला होता असे तुम्ही 5 ते 6 लाईन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. का बरं पेचात पडलेला होता, तर चला बघूया का पेचात पडलेला होता. तर बघा, तर का पेचात पडलेला होता तो, द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड सो द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. है ना, द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश and so the harassed management was in a dilemma. The bank was short of cash. Emergency funds could only be obtained from the another bank some 30 miles distance, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. There was no way of contacting Seth Govindram, who was on his houseboat in Kashmir, so the manager was in a great dilemma. आता बघा याला कसा पेच प्रसंग पडला, का पेच प्रसंग पडला, कारण की द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल, कारण की ती छोटीशी बँक होती है ना, अँड इट्स रेडी कॅश, आणि जर आपल्याला जर कॅश रेडी करायची असेल तर सो द हरॅस मॅनेजर वॉज इन अ डिलेमा, आणि त्यामुळे तो पेचामध्ये आलेला होता, कारण की त्याला आता हरॅस्ड करत होती की नाही लोक. तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, द बँक वॉज शॉर्ट ऑफ कॅश, आणि बँकेमध्ये अतिशय कमी पैसे होते, आणि इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम द अनादर बँक, आणि दुसऱ्या बँकेतून जर आपण जर कॅश हा फंड जर आपण तयार करतो म्हटलं तर ती बँक कुठे आहे, सम 30 miles डिस्टन्स, तर जवळपास ते 30 मैल अंतरावर आहे. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परश्युअर द क्राऊड टू वेट अंटिल देन, आणि तोपर्यंत ह्या गर्दीला तो पेलवणार, परश्युअर म्हणजे पेलवणार असं त्याला वाटत नव्हतं. सो देअर वॉज नो वे कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराव. त्याचबरोबर सेठ गोविंदराव सोबत कॉन्टॅक्ट करण्याचा काही मार्गसुद्धा नव्हता. राम हू वॉज ॲन हाऊसबोट इन काश्मीर, की जो कुठं होता, हाऊसबोट, काश्मीरमधल्या हाऊसबोटमध्ये होता. सो द मॅनेजर वॉज इन ग्रेट डिलेमा, म्हणून मॅनेजर हा खूप मोठ्या पेच प्रसंगामध्ये म्हणजे सापडला होता असं आपण या ठिकाणी म्हणूया. ओके, नाऊ नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, 6 क्वेश्चन्स अक्रॉस द वुडमॅन. आता वुडमॅन म्हणजे गटात न बसणारा शब्द, म्हणजे वूड एखादा वेगळा शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता गटात न बसणारा शब्द म्हणजे कोणता, तर बघा या ठिकाणी स्वीपर, हॉलिगन, बेगर, डिक्लेअर अँड लॉकर. आता ह्याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता असेल, तर स्वीपर. स्वीपर म्हणजे एक झाडू मारणारा. हॉलिगन म्हणजे ज्याला गुंड प्रवृत्तीचा गुंड म्हणतो. बेगर म्हणजे भिकारी. अँड लॉकर म्हणजे जो त्याला काय म्हणू आपण, बंद करणारा. लॉकर म्हणजे बंद करणारा. आता हे सगळे नाउन्स आहेत बघा, हा सुद्धा नाउन आहे, हा सुद्धा नाउन आहे, हा सुद्धा नाउन आहे, आणि हा लॉकर सुद्धा नाउन आहे. फक्त हा एकच असा वर्ड आहे की हा काय आहे, वर्ब आहे. डिक्लेअर म्हणजे आपण म्हणतो ना जाहीर करणे, घोषणा देणे आहे ना, हा एकच वर्ब आहे. म्हणजेच आपल्याला येथे वूड मॅन कोणता आहे, वूड मॅन आउट करतो ना, तर हा आहे डिक्लेअर आहे ना. बाकीचे सगळे नाउन आहेत, फक्त हा एकच वर्ब आहे, म्हणून इथं कोणता आहे, डिक्लेअर. दिस इज द वूड मॅन. ओके, दुसरं बघा, हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. आता बघा, सडनली हा ॲडवर्ब आहे, डेफिनेटली ॲडवर्ब आहे, केअरलेसली ॲडवर्ब आहे, हरिडली ॲडवर्ब आहे. सॅलरी हा नाउन आहे. सॅलरी आहे काय, नाउन आहे. म्हणजे सॅलरी हा वुडमॅन आहे ना. हरिडली म्हणजे घाईघाईने, केअरलेसली म्हणजे आपण म्हणतो ना निष्काळजीपणे, डेफिनेटली म्हणजे निश्चित, सडनली म्हणजे ताबडतोब आहे ना. तर हे सगळे ॲडवर्ब्स आहेत, फक्त सॅलरी हा एक नाउन आहे. सो दिस इज द वुडमॅन. याच्यातला डिक्लेअर झाला, याच्यातला सॅलरी बघा, इमिनंट, लेटेस्ट,
पेवमेंट, ओफुल अँड शॉकिंग आहे ना. आता बघा याच्यामध्ये इमिनंट म्हणजे आपण याला ते संकटाची चाहूल लागणे वगैरे. लेटेस्ट म्हणजे आताच नवीनतम नुकताच. पेवमेंट, आता हा पेवमेंट म्हणजे फुटपाथ आहे ना, याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो पदपथ. ओफुल, ओफुल म्हणजे भयानक, शॉकिंग धक्कादायक. म्हणजे हे ओफुल, शॉकिंग, लेटेस्ट, इमिनंट ह्या गोष्टी सेम आहेत, परंतु हा पेवमेंट पदपथ हा एक प्रकारचा वेगळा शब्द आहे, नाऊन आहे ना, म्हणून इथं पेवमेंट हा येईल. दुसरा मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग है ना. आता बघा स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग हे सगळे पास्ट पार्टिसिपल आपल्याला आहेत. मॉर्निंग, हा मॉर्निंग आपण पास्ट पार्टिसिपल आहे का, नाही, हे प्रेझेंट पार्टिसिपल. स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग हे सगळे व्हर्ब्स आहेत है ना, प्रेझेंट पार्टिसिपल, बरोबर आहे ना. आणि हे बघा मॉर्निंग हा वर्ब नाही आहे, नाऊन आहे, म्हणून मॉर्निंग हा वुडमॅन आहे. इथं आहे डिक्लेअर, इथं आहे सॅलरी, इथं पेवमेंट आणि इथं मॉर्निंग. ओके. नाव नेक्स्ट, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. आता डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे ना, यांना डिस्क्राईब करणारे म्हणजेच आपण याला म्हणू ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचं आहे. नाऊन आहे, शॉप नाऊन आहे, विंडो नाऊन आहे, लेग नाऊन आहे, याला डिस्क्राईब करणारे वर्ड्स आपल्याला शोधायचं आहे पॅसेजमध्ये. तर टूर, कस्टमरी टूर आहे बघा, काय आहे, कस्टमरी, कस्टमरी टूर. शॉप, फोटोग्राफिक, फोटोग्राफिक शॉप, बरोबर आहे, फोटोग्राफी शॉप किंवा फोटोग्राफिक शॉप. विंडो, ग्लास विंडो है ना, विंडोचा ग्लास फोडतो की नाही, विंडो, ग्लास विंडो. लेग, क्रूक्ड लेग, क्रूक्ड लेग, yes. So these are the describing words. Okay. Now next. Okay, complete the following table. आपल्याला बघा इथं टेबल कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल, वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब, पार्ट ऑफ स्पीच. या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच आहेत आपल्याला. तर मित्रांनो, याच्यानंतर मी लँग्वेज स्टडी घेणार आणि लँग्वेज स्टडीनंतर आपल्यासाठी पार्ट ऑफ स्पीचचा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी, ठीक आहे. तर चला, तर वर्ब, आता इथं नाऊन आहे, पेवमेंट हा काय आहे, नाऊन आहे. ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे आणि आपल्याला ॲडवर्ब. आता याचं वर्ब पेमेंट, सॉरी पेमेंट नाही, पेमेंट, पेमेंट म्हणजे पगार आहे ना. आता पे वर्ब काय होईल, पे करणे, काय पे करणे, पेमेंट पे करणे. आता ॲडजेक्टिव्ह पेएबल, ॲडजेक्टिव्ह काय येईल, पेएबल, ABLE लावायचं आहे ना. ॲडवर्ब नाही आहे, ॲडवर्ब याचा आपण तयार करू शकत नाही, जसे याचा. आता याच्या सडनली, आता सडनलीचं आपल्याला नाऊन आहे ना, नाऊन काही साधी गोष्ट नाही आहे. सडननेस आहे ना, सडननेस, NESS है ना. आता सडन ॲडजेक्टिव्ह काय, सडन, सडन, सडनली. डिक्लेअर हा काय वर्ब आहे, आपण आताच मागे बघितलं, डिक्लेअर वर्ब. डिक्लेरेशन काय, डिक्लेरेशन, TION लावून याला आपण नाऊन करत असतो आहे ना. नाऊन फॉर्मेशन आपण शिकलेलं आहे 8वीमध्ये म्हणा किंवा 9व्या वर्गामध्ये, नाऊन फॉर्मेशन. ॲडजेक्टिव्ह डिक्लेरेबल है ना, डिक्लेरेबल. ॲडवर्ब नाही आहे याचा. चेअरफुल, चोर है ना, चिअर अशी आहे, चिअर. अँड चेअरफुली काय, चेअरफुली, ओके, चेअरफुली. तर हे अशा पद्धतीने आपण
Then I write in your own words few sentences about each of the following. नत्तूबद्दल काही तुम्हाला पाठामधून लिहिता येईल, सेठ गोविंदरामबद्दल तुम्हाला पाठामधून लिहिता येईल, मिस्टर श्रीवास्तवबद्दल आणि सीतारामबद्दल तुम्हाला पाठामधून लिहिता येईल. तुम्ही पाठामधून लिहू शकता. नेक्स्ट आहे बघा, एक्सपॉन्ड द थीम इन राईट ऑफ अबाउट 20 लाईन्स है ना. तर बघा हे रूमर कशी पसरते याची एक थीम, एक्सपॉन्ड द थीम आपल्याला लिहायची आहे. किंवा इथं पुन्हा आहे, बुक्स आर अ रिअल फ्रेंड, रिअल फ्रेंड, रिअल कंपनी. तर ही रायटिंग स्किल आहे मित्रांनो, आणि ही रायटिंग स्किल तुम्हाला लिहायची आहे. आणि हे जे एक्सपॉन्ड द थीम्स आहेत, माझ्याकडे ह्या एक्सपॉन्डची थीमची जवळपास 100 एक्सपॉन्ड थीम आहे, त्याची PDF माझ्याकडे आहे. मी एखाद्या दिवशी त्याचा व्हिडिओ आपल्याला शेअर करणार आणि ते तुम्ही स्वतः लिहून घ्या, तुमच्या लक्षात येईल ते एक्सपॉन्ड द थीम कशी करायची आहे. ठीक आहे. अँड लास्ट वन आहे, प्रोजेक्ट कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. म्हणजे रस्किन बॉन्डनी जेवढे काय बुक्स लिहिले आहे त्याचं कलेक्शन तुम्ही तयार करा. परंतु कुठं जावं लागेल तुम्हाला, इंटरनेटवर जा, इंटरनेटचा उपयोग करा आणि त्या रस्किन बॉन्डच्या जेवढ्या काय बुक्स आहेत त्याची लिस्ट तयार करा. ओके. सो आपल्याला इथं थांबायला पाहिजे आणि आपल्याला नेक्स्ट आपण भेटूया लँग्वेज स्टडी. ओके. तर लँग्वेज स्टडी घेऊन मी दुसरा व्हिडिओ लँग्वेज स्टडी घेऊन येतो. तर आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जवळपास आपल्या 2 ते 3 मित्रांपर्यंत याला निश्चित शेअर करा. ओके. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.